श्री स्वामी समर्थ। आपल्यापैकी बरेच जण असे असतात की त्यांना सतत नजर दोष होतो। बाहेर कुठे गेले की बाहेरची बाधा वगैरे या गोष्टी होतात। कोणाच्या घरी जेवण केलं, कोणाचं घरचं अन्न खाल्लं तरी पण त्रास होतो किंवा सतत आजारपण असते। औषध उपचार करतोय पण आपलं शरीर जे आहे ते औषध उपचारांना प्रतिसाद देत नाहीये। जसजसं आपण ट्रीटमेंट घेतोय तसतसा आपला आजार वाढत जातोय। कुठे ना कुठे आपल्याला वाटतं की ह्या व्यक्तीने काहीतरी केलं असेल म्हणूनच मला होतंय, किंवा आपल्याला एक शंका असते कोणीतरी मला काहीतरी करत आहे त्यामुळेच मला असं होत आहे, किंवा मी बाहेर पडलो किंवा बाहेर पडली की मला कुठून तरी काहीतरी नजर दोष किंवा वाईट शक्ती या माझ्यासोबत येतात। याचा तुम्हाला खूप त्रास होत असेल, सतत अपयश येत असेल, म्हणजे या गोष्टींमुळे काय होतं की सतत आपण डिप्रेशनमध्ये राहतो। सतत वाईट विचार मनात येतात, चांगले करण्याच्या गोष्टी डोक्यातच येत नाहीत, आपल्या मनातच येत नाहीत, किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण सतत झोपून राहतो, फक्त बसून राहावंसं वाटतं। समोर दिसते की एवढं काम करायचं आहे, असं करायचं आहे, मला तसं करायचंय, मनातून आपण खूप ठरवतोय पण आपलं शरीरच प्रतिसाद देत नाहीये। तर अशा वेळेला म्हणजे काही ना काहीतरी कोणती तरी गोष्ट असेल की जी आपल्याला मागे खेचत आहे, जे आपल्याला पुढे जाऊ देत नाहीये। आपले जे विचार आहेत, विचार कृतीत उतरू देत नाहीये, विचारावर काम करू देत नाहीये। तर अशा वेळेला नेहमी 3 वस्तू सांगणार आहे, त्या आपल्याला आपल्या जवळ ठेवायच्या आहेत। अगदी झोपताना, बाहेर जाताना, पर्समध्ये, खिशामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कुठेही आपल्याला हे ठेवायचं आहे। याने काय होईल, जेव्हा वाईट शक्ती आहेत, नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या आपल्याजवळ थांबणार नाहीत, किंवा या गोष्टीचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही, आणि या सगळ्या गोष्टी असतील तरीही त्या हळूहळू कमी होतील। तर बघा, पहिली गोष्ट ती म्हणजे बिबवा, जो असतो बघा, ज्याला आपण बिबा सुद्धा म्हणतो। काळ्या कलरचा छोटासा बी असते, बिब्याचं फूल आपण बरेच जण त्याला म्हणतो। तर आता गावाकडे आपण शेतात जात असताना साईडलाच खूप बिब्याची झाडं असतात बघा, तिथे पण बिबा म्हणतो, किंवा शेतात डोंगरावर गावाकडे खूप झाडं असतात बिब्याची, तिथून आपण खूप सारे बिबे आणून ठेवू शकतो। तसेच बघा, आपण दर अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी आपल्या दारावरती लिंबू मिरच्यांसोबत तो बिबो देखील लावत असतो। हाच तो बिबो आहे। गावाकडे सुद्धा बिब्याची झाडे भरपूर प्रमाणात असतात। गावी तुमचं कोणी नसेल तर, आणि शहरामध्ये जे पूजेचे साहित्य मिळतं त्या दुकानावर विचारून बघा, तुम्हाला बिबवा मिळून जाईल। तो आपल्याला बिबवा घ्यायचा आहे आणि कोणत्याही शनिवारी तो आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली, आपल्या बेडमध्ये, आपल्या सोफ्याला, आपल्या खिशामध्ये, कुठेही आपल्याला तो बिबो आहे तर तो आपल्याला जवळ ठेवायचा आहे। आता तुम्ही काय करू शकता, आपल्या बेडवर आपण झोपतो, मग बेडच्या साईडला किंवा गादीखाली एक ठेवून देऊ शकता, किंवा आपल्या उशीखाली ठेवून देऊ शकता। त्याला चिकट टेपने उशिरा ते चिटकून घ्या, त्याच्यावरून आपण उशीचे कवर घालू शकता। ही पहिली गोष्ट। असा दुसरा म्हणजे एक आपल्याला पर्समध्ये किंवा खिशामध्ये आपल्याला टाकून ठेवायचं आहे, किंवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती तुम्हाला काही ठेवण्याची जागा असेल तर तिथे एखादे ठेवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने बिबवा जो आहे तो आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे। असं म्हटलं जातं की बिबा अशी वस्तू आहे की ज्याच्याजवळ, किंवा तो ज्याच्याजवळ असेल बिबवा, त्याच्याजवळ निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक ऊर्जा या व्यक्तीच्या जवळ येऊ देत नाहीत। खूप प्रभावी असा हा बिबो आहे। ते दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की रुईचे झाड, रुईचे 2 प्रकारचे झाडं असतात, एक थोडंसं पर्पल कलरचं फूल असतात आणि एक व्हाईट कलरचं रुईचं झाड असतं। तर आपल्याला पूर्ण व्हाईट कलरचे जे पांढरे रुईचे झाड आहे त्याला पांढरे फूल लागतात। पूर्ण प्लेन पांढरा कलरचे फूल ज्या रुईच्या झाडाला लागते त्या रुईच्या झाडाची छोटीशी आपल्याला मुळी घ्यायची आहे। छोटीशी मुळी आपल्याला काढून आणायची आहे। ती मुळी आणून आपल्याला घरामध्ये ती ठेवायची आहे। त्याला धूप दीप दाखवायचं, 1 दिवस आपल्या देवघरामध्ये ठेवायचं, आणि मग दुसऱ्या दिवशीपासून कोणत्या दिवशी
कोणत्या वारी, कोणत्याही वारी आणि दुसऱ्या दिवसापासून ती आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या उशीखाली किंवा आपल्या खिशामध्ये किंवा आपल्या जवळ कशाही पद्धतीने ठेवायची आहे. किंवा तुम्ही थोडीशी मोठी मुळी आणू शकता, त्याचे तुकडे करू शकता. एक बेड खाली ठेवण्यासाठी, एक पर्समध्ये ठेवण्यासाठी किंवा घरातील इतर मंडळीसाठी आणि अशा पद्धतीने ते तुम्ही वापरू शकता. पांढऱ्या रुईच्या जवळ सुद्धा कधीही निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक ऊर्जा येत नाही किंवा त्या व्यक्तीला स्पर्श करत नाही. ज्याच्याजवळ पांढऱ्या रुईची मुळी असेल असं म्हटलं जातं, त्यामुळे हे पण आपण ठेवू शकता. तसेच तुम्हाला बऱ्याच वेळा वाटतं की माझ्या नवऱ्याला किंवा कोणीतरी काहीतरी करतंय, त्यामुळे तो घरात येऊन भांडण वगैरे असं करतोय, तर अशा वेळेला आपल्या पतीच्या सुद्धा पर्समध्ये किंवा त्याच्या बॅगमध्ये एखादा बिबो असेल किंवा ही मुळी असेल आपण ठेवू शकतो. बऱ्याच प्रमाणामध्ये वादविवाद, भांडणं कमी होत आहेत हे आपल्याला लक्षात येईल. तर बघा, पहिला उपाय म्हणजे बिबवा आणि दुसरा म्हणजे रुईची मुळे. तर ह्या 2 वस्तू तुम्हाला भेटल्या नाहीत तर तिसरा उपाय आपण पाहू. आता तिसरी वस्तू म्हणजे कोणत्याही शनिवारी काळा धागा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे हनुमानजींचं मंदिर आहे किंवा मारुतीचं मंदिर आहे, अशा मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हनुमानजीला त्यांना स्पर्श करू शकू अशा वेळेनुसार आपल्याला जायचं आहे. शनिवारी दिवसभरामध्ये तुम्ही कधीही जा. जिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो दोरा आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि समोर बसून तुम्हाला जर शक्य असेल तर 11 वेळा हनुमान चालीसा म्हणजेच म्हणायचं आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही म्हणू शकता किंवा दिवसभरामध्ये आपण काय करायचं आहे की दोरा उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि दिवसभर घरामध्ये कधीही 11 वेळा त्या दोऱ्यावर आपल्याला हनुमान चालीसा म्हणायचा आहे. 11 वेळा शक्य नसेल तर तुम्ही 1 वेळा म्हणू शकता, पण 11 वेळा केला तर खूप छान राहील. कारण बघा, जेवढी आपण त्या दोऱ्यावरती सेवा करू तेवढा तो प्रभावी होईल आणि त्याचा चमत्कार देखील आपल्याला पाहायला मिळेल. मग 11 वेळा हनुमान चालीसा आपण म्हटल्यानंतर जर आपण मंदिरामध्ये हा उपाय करत असू तर तिथे ब्राह्मण वगैरे कोणी असतील किंवा कोणी तुमचे मिस्टर वगैरे असतील तर त्यांना सांगायचं आहे की हा जो दोरा आहे तर तो तुम्ही हनुमानजीच्या पायाला स्पर्श करून माझ्याकडे द्या, जेणेकरून या धाग्याला हनुमानजीच्या पायाचा शेंदूर लागायला हवा. नुसतं टेकवला असं नाही तर धाग्याला शेंदूर लागायलाच हवा. हनुमानजीच्या पायाला अशा पद्धतीने तो लावायचा आहे. नंतर आपल्या घरी यायचं आणि त्यानंतर ज्या व्यक्तीला हा त्रास होतो, जसे की बाधेचा, आजारपणाचा, सतत आजार असणे, नजर लागणे, या सगळ्या गोष्टी होतात, तर त्या व्यक्तीच्या आपल्याला हातामध्ये किंवा गळ्यामध्ये किंवा पायामध्ये आपल्याला हा दोरा आहे तर तो बांधायचा आहे. तुम्हाला कधी वाटलं की हे खराब झालेलं आहे किंवा तुटण्यास आला आहे, त्यावेळेस आपल्याला घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी असेल तर वाहत्या पाण्यामध्ये हा जो धागा आहे तर तो सोडून घ्यायचा आणि परत अशा पद्धतीने आपल्याला धागा तयार करायचा आहे आणि तो बांधायचा आहे. याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये नजर दोष होतात, वाईट शक्ती, वाईट गोष्टींचा त्रास होत असेल तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराला सुद्धा अशा पद्धतीने धागा तयार करून आपण तो बांधू शकतो. तसेच बघा, चौथी गोष्ट म्हणजे हनुमानजीच्या पायाचा जो शेंदूर आहे, छोटीशी बघा चांदीची डब्बी घ्यायची. अगदी स्वस्तामध्ये सुद्धा आपल्याला सोन्या चांदीच्या दुकानामध्ये मिळून जाते. अगदी छोटीशी चांदीची डब्बी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हनुमानजीच्या पायाचा जो शेंदूर आहे तो आपल्याला भरायचा आहे आणि ती डब्बी नेहमी आपल्याला आपल्या सोबत ठेवायची आहे. याने सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत, बाहेरील बाधा, नजर दोष, आजारपण, डिप्रेशन, या सगळ्या गोष्टींचा त्रास जो आहे तो कमी होतो आणि हळूहळू नष्ट होतो आणि या ज्या शक्ती आहे त्या आपल्या आसपास सुद्धा फिरकत नाहीत. तसेच बघा, 5वा देखील एक उपाय आहे, म्हणजे तुम्हाला जो शक्य असेल तो उपाय तुम्ही करू शकता. तर 5वा उपाय म्हणजे आपण आपल्या घरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ म्हणायचं आहे. याने सुद्धा जर तुमच्या घराला कोणाची वाईट नजर लागली असेल तर ती सुद्धा हळूहळू नष्ट होईल. किंवा तुम्ही दर गुरुवारी तारक मंत्र म्हटलं तरी देखील चालेल, परंतु रोजच्या रोज केला तर जास्त प्रभावी ठरणार आहे. घरात नेहमी स्वामी महाराजांचं नामस्मरण हे करायचं आहे. या मंत्राने सुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव येतील. असे हे 3-4 उपाय आहेत जे अगदी आपण सहज करू शकतो. 1 रुपयाही आपल्याला खर्च होणार नाही. साधे आणि सोपे आहेत, करा आणि याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल.
तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने विश्वासानेच करायचा आहे, तरच त्याचा तुम्हाला 100% लाभ होणार आहे। परंतु हे जे उपाय आहेत तर सर्व प्रभावी उपाय आहेत, करून बघा आणि मग कमेंटमध्ये नक्की सांगा की हे जे उपाय सांगितलेले आहेत ते तुम्हाला याचा किती फरक पडलेला आहे, तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।